इस प्रथम घरत इस समय गेंदबाजी के तौर पे हैं। ओ कवर्स की तरफ से खेलने की कोशिश, लेकिन यहां पर इस समय मैदान के अंदर घरकुल टीम की तरफ से बेहतरीन, बहुत ही ये उम्दा स्ट्रोक था। कवर पॉइंट के बीच से गेंद नहीं नहीं बिल्कुल नहीं। अरे यही आवाज ने तो हमें उठाया है। क्या क्या बात है, रफ्तार बहुत ही बेहतरीन, ओह जबरदस्त डायरेक्ट हिट, ओ बहुत ही बेहतरीन, और गेंद सीमा पर कट करने की कोशिश, बहुत ही बेहतरीन गली से गेंद को निकाला है। थर्ड मैन में गेंद सीमा पाना की थी। हाँ लेकिन आज भी वो यहाँ ये काफी बड़ा टकराव था। ये देखिए, एक तो दूसरा पूरा, तीसरी की कोशिश, लेकिन क्रिकेट से अलिप्त हो चुके हैं, लेकिन सचिन टिक्के ने आज भी घरकुल टीम का नाम यहां पर हो। ये देखिए खूबसूरत स्ट्रोक था अलोंग द कारपेट, मिड विकेट की तरफ। बिल्कुल खिलाड़ी दूर से आए थे। रनआउट का खतरा, दांत में दर्शक रहेंगे। अच्छी टीम, ओह बहुत ही बेहतरीन, ये बड़ा हिट है, लेकिन छोड़ा क्या आज, मुझे लग ओ बहुत ही बेहतरीन अलोंग द कारपेट। एक रन तो पूरा होता हुआ, दूसरी की कोशिश। यस उठाइए घरकुल कित्येक वर्ष या टीमला आपण पाहतोय। आता मात्र पंचांचा इशारा, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल। टीमची धावसंख्या 2। ओ बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या दिशेने 6 धावांसाठी। इट्स आउट ऑफ द पार्क, यू डिड कम बॅक। स्वीप केलाय, फिल्डरने झेल ड्रॉप केलाय, कॅच सोडलाय आणि तोपर्यंत एक चिकी सिंगल। धावांची चोरी ते पाहायला मिळते रनिंग बिटवीन द विकेट ला, जेव्हा सिंगलच्या मदतीने 12 शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आणि ते बॉल मात्र मागे चाललाय आणि बॅटरने हा फटका कुठे मारलाय तेच विचारतो विकेट कीपर, आणि हे पाहिलं जाईल। यस, अब्दुल्ला भाई बागवाले यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत। या मॅच मध्ये आता मात्र फटका चांगला आहे, डीप मध्ये स्क्वेअर लेगला पुल केलाय, पॉवरफुल आहे, बॉल चाललाय सीमा रेषा ते भरपूर अशा गोष्टी प्रत्येक वेळेला तुमच्या समोर घेऊन येत असतात। फुल टॉस बॉल होता, समोर मारलाय फटका, डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। पाहूया पंचांचा इशारा आहे, धुवाधार बॅटिंग प्रतीकची मैदानामध्ये सुरू आहे। आता मात्र बैठक, हा देखील बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस। 6 अजूनही आलेली नाहीये। जय दुर्गा रोहिंजन बी, चांगली बॅटिंग, झाडू शॉट, बॅटला स्वाइप करून बॉलला पाठवले लॉंग लेगला, खराब फिल्डिंग, 1 टू का 4 बॉल थिंक करत असाल। हलक्या हाताने ढकलत असताना यावेळेला रनआउटची संधी, एक कस्टम दिसतोय, परंतु खराब थ्रो, तिथे एक चोरटी धाव कंप्लीट केली जाते। 6 केलेल्या आहेत आतापर्यंत, 18 मध्ये 18 करायच्या होत्या। बॅकफुटला जात असताना अप्पर कट केलाय गलीमध्ये फिल्डर, आणि पहिल्या विकेटचा शोध रोहिंजन बी साठी। आल्या आल्या मग आलीस ती मजा, स्टेप आउट करून आता मात्र उडवलाय बॉल सीमा रेषा पलीकडे। आशिषच्या बॅट मधून तडाखा, बॉल सीमा पार। आशिष साठी हा बॉल चांगल्या टप्प्यावर, समोर मारलाय ऑफ ड्राईव्ह, डीप मध्ये फिल्डर आहे, एक सिंगल तिथे मिळतं। परत एक वेळा प्रतीक तयार, पुढे टाकलेला बॉल, टायमिंग फसलंय, बॉल आतमध्ये लागतोय, बॅटच्या समोर चाललाय, तोपर्यंत एक धाव। पहिल्या 3 बॉल साठी रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न होता, सरळ विकेट कीपर, धावेची गरज। परत एक चांगला बॉल, कटरचा वापर केलाय, कमी गतीने मॅच मध्ये मजा आली असती। आता मात्र समोर मारलाय फटका, सामना फिनिश होईल, चाललाय फ्लॅट बॉल, वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे। आशिषने ठोकलाय षटकार, सामना इथे जिंकलाय। विजय, या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता दिला जाईल।